नमस्कार मित्रांनो, स्टॉकफिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राइस ॲक्शन सीरीज जी आहे, त्या प्राइस ॲक्शन सीरीजचा आपला हा दुसरा व्हिडिओ असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर माझा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न असा आहे, की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर स्टॉक जो आहे तो एखाद्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला किंवा पर्टिक्युलर एका स्टेजला येऊन एकतर तिथून वारंवार एकतर तो खाली उडी मारत असतोय किंवा खालच्या बाजूने वरच्या बाजूला जंप घेत असतोय. म्हणजे एकतर तो वरून खाली पडतोय किंवा खालून वर पडतोय. म्हणजे हे तुम्ही बऱ्याच हे पॅटर्न जे आहे हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक कॉमन पद्धतीने 60-70 टक्के स्टॉक्समध्ये तुम्ही हे पाहिलं असेल. तर ह्याच पॅटर्नला आज आपण थोडंसं उलगडणार आहोत आणि ह्याच पॅटर्नला आज आपण समजणार आहोत. बेसिकली ह्याच पॅटर्नला आपण स्टॉक मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून ओळखतो. तर चला आता आपण चार्टवर बघू. चला आता आपण चार्टवर बघणार आहोत. एक्झॅक्ट सपोर्ट म्हणजे काय आणि रेजिस्टन्स म्हणजे काय? तर मी इथे उदाहरणासाठी आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीजचा चार्ट जो आहे तो घेतला आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर मी टाईम फ्रेम जी आहे ती वीकली कॅन्डल ची जी टाईम फ्रेम आहे ती मी घेतली आहे. म्हणजे आपल्याला लाँग टर्मसाठी किंवा मोठ्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण जर कुठला चार्ट प्रेफर केला पाहिजे, तर ते आपण या गोष्टीमधून या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. आता पहिलं म्हणजे सपोर्ट, जसं मी म्हटलं तुम्हाला, सपोर्ट म्हणजे काय? तर सपोर्ट म्हणजे अशी प्राइस लेव्हल, की ज्या ठिकाणी बायर्स जास्तीत जास्त प्रमाणात ॲक्टिव्हेट होतात. म्हणजे प्राइस खाली आल्यानंतर एका लेव्हलवर तिथे डिमांड जी आहे ती वाढते आणि प्राइस जी आहे ती पुन्हा वर जायला सुरुवात होते. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलंत, तर हे बघा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्राइस जी आहे, इथे डिमांड आपल्याला वाढताना दिसते आणि प्राइस बॉटमला आल्यानंतर इथे प्राइस आपल्याला वर जाताना दिसते. तर या झोन जो आहे, या झोनला किंवा या रेंजला म्हणतो आपण सपोर्ट. आणि रेझिस्टन्स म्हणजे काय? तर आपण इथे जर पाहिलं, तर हे बघा, या ठिकाणी प्राइस जी आहे ती तुम्हाला एक रेझिस्टन्स घेताना दिसते. म्हणजे काय? की हा झाला या स्टॉकसाठी हा फ्लोअरचं काम करतोय आणि ही जी लेव्हल आहे, ही काम करते ॲज अ सीलिंग म्हणून किंवा ॲज अ रूफ म्हणून याचं काम करते. म्हणजे हा झाला इथला रेझिस्टन्स. मग एका ठिकाणाहून जेव्हा प्राइस वारंवार सपोर्ट घेते आणि एका ठिकाणाहून जिथं वारंवार प्राइस रिजेक्शन येते किंवा सेलिंग येते, त्याला रेझिस्टन्स म्हणतात. आणि जिथून सपोर्ट घेते त्याला सपोर्ट असं म्हणतात. तर सपोर्ट जे आहे, रेझिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करताना मोस्टली लोकं काय करतात ना, जी चूक काय करतात, की लोकं एक सिंगल लाईन ड्रॉ करतात. म्हणजे एक्झाम्पल, की समजा मला आता सपोर्ट रेझिस्टन्स जर ड्रॉ करायचा असेल, तर मी इथे काय लोकं काय करतात, की इथे एक सिंगल लाईन ड्रॉ करतील, इथे एक सिंगल लाईन ड्रॉ करतील. आणि ह्या म्हणजे अशा केसमध्ये आपण काय ठरवतो, की समजा इथे माझी 1190 आणि हा 1402 हा माझा एक रेझिस्टन्स झोन आहे आणि 1190 हा माझा एक सपोर्ट लेव्हल आहे. म्हणजे जोपर्यंत 1090 ला प्राइस येणार नाही, मी सपोर्टला स्टॉक आला आहे किंवा माझ्या सपोर्ट झोनमध्ये स्टॉक आला आहे किंवा डिमांड झोनमध्ये माझा स्टॉक आला आहे, असं मी कन्सिडर करत नाही. बट ॲक्चुअली ही चुकीची मेथड आहे. जे प्रोफेशनल ट्रेडर्स किंवा एक्सपिरियन्स ट्रेडर जे असतात ना, तर ही लोकं कधीही एक झोन क्रिएट करतात किंवा एक रेंज क्रिएट करत असतात. म्हणजे सपोज, की ही जी एक रेंज आहे 1130 पासून किंवा 1125 पासून ते एक साधारण 1090 पर्यंत, ही जी रेंज आहे, ही रेंज म्हणजे तुमचा एक सपोर्ट झोन क्रिएट झालाय. सिमिलरली हे बघा, 1393 पासून ते साधारण 1411-1420 पर्यंतचा एक रेझिस्टन्स झोन जो आहे तो क्रिएट झालाय. म्हणजे जे प्रोफेशनल ट्रेडर्स असतात, ती लोकं काय करतात ना, की एका पर्टिक्युलर लाईन ड्रॉ न करता ती लोकं एका झोन क्रिएट करतात, की ह्या रेंजपासून तर ह्या रेंजपर्यंत जर माझी मार्केटची प्राइस आली किंवा स्टॉकची प्राइस आली, तर तो माझ्या डिमांड झोनमध्ये आलाय. ह्या रेंजपासून तर ह्या रेंजपर्यंत जर माझी स्टॉकची किंवा इंडेक्सची प्राइस आली, तर तो माझा सप्लाय झोनमध्ये आला आहे. सो ह्या पद्धतीने डिमांड आणि सप्लाय झोन जे आहे ते क्रिएट करत असतात लोकं. नेहमी स्विंग हाय, स्विंग लो ह्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे आता इथे जर तुम्ही इथे जर आता आपण पाहिलं, तर हे बघा, हा जो 1400 चा एक झोन आहे, या ठिकाणी जवळ-जवळ मार्केटनं 4 वेळा रेझिस्टन्स घेताना आपल्याला मार्केट दिसतोय. आणि सिमिलर 1130 1000 1090 1100 हा जो झोन आहे, या ठिकाणी जवळ-जवळ ह्या स्टॉकमध्ये मार्केटनं आपल्याला 3 ते 4 वेळा सपोर्ट घेताना इथे दिसतोय.
आता सपोर्ट आणि रेझिस्टन्स मध्ये जे गोल्डन रूल्स आहेत, ते 3 रूल कधीही लक्षात ठेवा. एक म्हणजे की जास्तीत जास्त वेळा ज्या लेव्हलला एखादा स्टॉक जो आहे तो सपोर्ट घेत असेल, तर तो एक स्ट्राँग सपोर्ट झोन मानला जातो आणि खास करून जर तो स्टॉक किंवा जर तो स्टॉक जर वीकली, डेली किंवा मंथली टाईम फ्रेमवर जर त्या रेंजमध्ये सपोर्ट घेत असेल, तर ती एक स्ट्राँग सपोर्ट किंवा रेझिस्टन्स झोन मानला जातो. जसं मी आता तुम्हाला इथे वीकली चार्ट दाखवला आहे. तर वीकली चार्टमध्ये किंवा मंथली चार्टमध्ये ज्या पद्धतीने हा स्टॉक सपोर्ट घेतोय या रेंजमध्ये, म्हणजे हा एक स्ट्राँग सपोर्ट झोन असतो. दुसरं की लाँग टर्म टाईम फ्रेममध्ये नेहमी आपण वीकली, मंथली आणि डेली टाईम फ्रेमच स्टडी केला पाहिजे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, की ज्यावेळेला एखादा सपोर्ट ब्रेक होतो, तर तो पुढच्या वेळेला ॲज अ रेझिस्टन्स म्हणून काम करतो आणि जेव्हा एखादा रेझिस्टन्स ब्रेक होतो, तेव्हा तो ॲज अ सपोर्ट म्हणून काम करतो. तर यालाच आपण रोल रिव्हर्सल असे म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल, की सुरुवातीला हा 1400 चा जो झोन होता, हा ॲज अ रेझिस्टन्स काम करत होता. पण जेव्हा तुम्ही इथे पाहिलं, तर ह्या ठिकाणी जेव्हा हा 1400 चा झोन ब्रेक झाला आणि त्यानंतर मार्केट इथून ब्रेकआउट देऊन 1500 पर्यंत गेला. पुन्हा जेव्हा तो इथे रिटेस्ट करायला आला, त्यावेळेला तो ॲज अ सपोर्ट म्हणून काम केलं. इथे त्याने काही वेळ सपोर्ट झोन घेतला. इथे डिमांड क्रिएट झाला आणि नंतर मग या स्टॉकने आपला जो लाईफटाईम हाय आहे तो क्रिएट केला. म्हणजे इथे रोल रिव्हर्सल जो आहे तो झाला. आता जर तुम्हाला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर कधीही तुम्ही सपोर्ट आणि रेझिस्टन्स झोन म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही काय करू शकताय, की सपोज तुमचा एक रेझिस्टन्स ब्रेक झाला किंवा तुमचा एखाद्या सपोर्टच्या ठिकाणी तुमचा स्टॉक आला, तर त्या सपोर्ट झोनमध्ये आल्यानंतर तुम्ही छोट्या-छोट्या प्रमाणात अॅक्युम्युलेशन सुरू करू शकताय. म्हणजे रोज किंवा थोड्या-थोड्या दिवसांनी तुम्ही त्यामध्ये क्वांटिटी ॲड करू शकताय आणि त्यानंतर मग जेव्हा तुमची एक पर्टिक्युलर क्वांटिटी ॲड होईल, मग तुम्ही त्यामध्ये पूर्ण राईड जी आहे ती कंप्लीट एन्जॉय करू शकताय. किंवा जर समजा एखादा रेझिस्टन्स ब्रेक केला, तर ब्रेक केल्या-केल्या लगेच एंट्री करायची नाही. त्याला वर जाऊ द्यायचा. त्यानंतर तो जेव्हा इथे रिटेस्ट करायला येईल, म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा तो रिटेस्ट करायला येईल, त्यावेळेला तुम्ही तुमची क्वांटिटी जी आहे किंवा तुमचं जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुम्ही प्लॅन करू शकता आणि मग तुम्ही त्यामध्ये कंप्लीट जो त्याचा मोमेंटम आहे किंवा कंप्लीट त्याचा लाईफटाईम हायपर्यंतचा जो प्रवास असेल किंवा जे काही तुमचं टार्गेट असेल, त्या टार्गेटपर्यंत तुम्ही त्यामध्ये राईड जी आहे ती करू शकता. म्हणजे तुम्ही कंप्लीट फिअरलेसपणे किंवा न घाबरता तुम्ही त्याच्यामध्ये टर्मसाठी होल्ड करू शकताय किंवा तुम्ही त्याला राईड करू शकताय त्या स्टॉकमध्ये. तर इथे सांगण्याचं तात्पर्य काय होतं, की लोकं बऱ्याचदा सपोर्ट आणि रेझिस्टन्स झोन फाइंड आउट करताना किंवा शोधताना बरेच लोकं चुका काय करतात, की सिंगल लाईन ड्रॉ करणं, प्रॉपर झोन क्रिएट न करणं किंवा टाईम फ्रेम चुकीची घेणं. या पद्धतीमुळे काय होतं, की तुमचा जो सपोर्ट आणि रेझिस्टन्स जो असतो तो चुकीच्या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला त्या स्टॉकमध्ये पर्टिक्युलर लेव्हलला एंट्री घेता येत नाही, ज्यामुळे तुमचे टार्गेट मिस होतात, स्टॉप लॉस हिट होतात. हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं कारण आहे स्टॉक मार्केटमध्ये फेल्युअर येण्याचं. आता आपण ह्या याच्यामध्ये एक समराईज जर केलं, तर आज आपण काय शिकलोय, तर सपोर्ट झोन म्हणजे काय? जसं आपण इथे पाहिलं, की हा सपोर्ट झोन म्हणजे काय? बायर्सचा एरिया कुठला असतो? रेझिस्टन्स झोन म्हणजे काय? किंवा सेलर्सचा एरिया कुठला असतो? हे आपण पाहिलं, बरोबर? त्यानंतर नेहमी झोन ड्रॉ करायचे असतात. एक सिंगल लाईन ड्रॉ करायची नसते. रोल रिव्हर्सल म्हणजे काय, की जेव्हा ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट जेव्हा रिटेस्टला येतं किंवा कुठलाही स्टॉक रिटेस्टला येतो, त्याला आपण रोल रिव्हर्सल असे म्हणतो. कन्फर्मेशन शिवाय ट्रेड करायचा नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, की जोवर स्टॉक ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेस्टला येत नाही किंवा सपोर्ट झोनमध्ये येत नाही, तोवर स्टॉकमध्ये ट्रेड करायचा नाही. म्हणजे कन्फर्मेशन शिवाय ट्रेड करायचं नाही. आता मी हे एका स्टॉकचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. एका स्टॉकचं उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही अजून असे स्टॉक्स फाइंड आउट करा, जे तर वीकली, मंथली किंवा डेली टाईम फ्रेमवर तुम्ही एकदा तुमचं स्टडी करा, एनालिसिस करा आणि तुम्हाला मी शिकवलेलं समजलं आहे किंवा नाही, ते तुम्ही अप्लाय करून बघा. म्हणजे तुम्हाला त्या स्टॉकमध्ये सपोर्ट झोन, डिमांड झोन, सप्लाय झोन हे तुम्हाला कळतील किंवा सपोर्ट झोन, रेझिस्टन्स झोन्स तुम्हाला कळतील. आणि पुढच्या जो व्हिडिओ असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड काय असतोय, स्विंग हाय काय असतोय, स्विंग लो काय असतोय, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.